नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर उद्या महाशिवरात्र होती म्हणून मी थोडंसं बाहेर जाणार होती मिरच्या वगैरे आणण्यासाठी। उद्या फराळाचं काही पदार्थ बनवण्यासाठी मिरची मला लागणार होती। त्यांना कोथिंबीर, भेंडी त्याचबरोबर काकडी घेऊन आले आणि ह्या पावशेर मिरच्या मी आणल्या होत्या। तर मिरच्याची मी देठ काढून स्वच्छ धुवून सुकवून मिरच्या ठेवते, कारण दरवेळेस फोडणीला घालताना जर मिरची धुतली तर तेल सगळं बाहेर उडतं, म्हणून मी आधीच वॉश करून ठेवते। आणि ह्या ज्या मोडलेल्या मिरच्या असतात, तुटलेल्या मिरच्या आणि लाल झालेल्या ते साईडला काढल्या त्या आधी वापरून टाकते मी। त्याचबरोबर ही काकडी आणि भेंडी वगैरे सगळं वॉश केलं आणि कोथिंबीर निवडायची राहूनच गेली माझ्याकडनं, मी तशीच ठेवून टाकली। नंतर मग हे धुतलेलं जे होतं ते एका शर्टवरती सुकायला ठेवलं फॅनच्या हवेला। दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे बनवलं होतं उपवासासाठी, ते मिस्टरांचं ताट होतं, हे माझं ताट आहे। माझ्यासाठी मी भगर बनवणार होती, पण शिवरात्रीला भगर चालत नाही म्हणून खिचडी केली। नंतर मग दुपारच्या वेळेला थोडंसं बाहेर जायचं होतं। एकदा खिचडी खाल्ली की दुसऱ्यांदा मला खिचडी नाही खाऊ वाटत, तर बाहेर जायचं म्हणून मी थोडंसं चहा पिले आणि मी आणि शौर्य थोडंसं बाहेर गेलो। येताना भाजीपाला थोडंसं घेऊन आले, फळं वगैरे। तर काय काय आणलं तर मी तर केळी घेऊन आले होते, तर ती मी बाहेर काढून ठेवत होते। मला ते वॉश करून ठेवायचं होतं, कारण मुलं कधी कधी मला न सांगता तसंच खायला घेतात, म्हणून केळी वगैरे धुवून ठेवायची म्हणून साईडला काढली, बास्केटमध्ये ठेवली। त्याचबरोबर शेपू मला 10 रुपयाला भेटली। आज सगळ्याच भाज्या पालेभाज्या 10 रुपयाला होत्या, कारण आज महाशिवरात्र होती म्हणून कदाचित भाज्या आज खपत नसतील, म्हणून 10 रुपयाला सगळ्याच भाज्या आणि कोथिंबीर पण 10लाच होती। तर मी फक्त शेपू आणली होती, त्याचबरोबर अर्धा किलो टोमॅटो पण आणले होते मी, आणि त्याचबरोबर मग मी लिंबू पण आणली होती, तर ती पण मला धुवून ठेवायची होती सगळी। आणि मी पाव किलो रताळ पण घेऊन आली होती, पण रताळ खूपच छोटी छोटी होती, रताळाला खूप माती होती म्हणून मी ते भिजत ठेवली होती। तर शेपू निवडण्यासाठी मी शेपू ज्यामुळे आहेत तर ते कापून टाकते आधी, सगळं कापून टाकलं की वरती मग भाजी स्वच्छ होते, निवडायला जास्त वेळ लागत नाही। मग स्वच्छ निवडून घेतली, त्यात गवत वगैरे काय थोडंसं असेल तर ते काढून टाकलं आणि मग भाजी वगैरे निवडून ठेवली की कॅरी बॅगमध्ये नंतर भरून पण ठेवली। आणि त्याचबरोबर माझी ही कालची कोथिंबीर पण निवडायची राहिली होती, तर ती कोथिंबीर थोडीशी सुकली होती, अशी सुकल्यासारखी झाली होती, कारण काल मला निवडायला वेळ नाही भेटला म्हणून मी आज निवडून ठेवावी म्हटलं। मग कोथिंबीर इथं मी निवडायला घेतली, कोथिंबीर वगैरे स्वच्छ सगळी निवडून ठेवली। आणि कोथिंबीर पण निवडताना मी तसंच करते, अर्धी जी मुळाकडची साईड आहेत तर ती मी कापून टाकते आणि अर्ध राहिलेलं आहे तर ते स्वच्छ निवडून घेते। कोथिंबीर भाजीपाला मी धुवून नाही ठेवत, धुवून ठेवलं की सडून जाते। ज्या त्या वेळेस कोथिंबीर किंवा पालेभाज्या असतील तर मी हवे तेव्हा मी धुवून घेते। नंतर मग निवडून वगैरे ठेवलं आणि ती जी कोथिंबीर निवडलेली होती तर ती कॅरी बॅगमध्ये घालून ठेवली आणि सगळं स्वच्छ आवरलं। आणि त्याचबरोबर मग मला ती रताळं धुवून आवरून घ्यायचं होतं। मग कोथिंबीर वगैरे सगळं भरून ठेवलं, फ्रीजमध्ये ठेवून टाकली। आणि ही जी रताळं होती पाव किलो, तर ही रताळं स्वच्छ धुतली। तर ही रताळं आहेत ना मला 4 ते 5 वेळा तरी चांगली स्वच्छ पाण्यानं धुवावी लागली, कारण त्याला माती खूप होती। मग दोन्हीकडच्या साईडचं असं काढून टाकलं, कारण ते सुकलेलं काळं झालेलं होतं, तर ते काढून वगैरे स्वच्छ धुवून नंतर मग मी ही जी रताळं आहे तर ती कुकरला लावली। अगदी 2च शिट्ट्यांमध्ये खूप छान शिजतात रताळं। मला रताळा आणि बटाटा सोबतच लावायचा होता, कारण स्वराज म्हणत होता मम्मी आज उपवास आहे तर वडे बनव, तर मी दुपारी काय वडे बनवणं नाही झालं। संध्याकाळी मला रताळाची खीर करायची होती आणि वडे पण बनवायचे होते, तर मी बटाटे आणि रताळी एकत्र लावणार होती, पण बटाटे शिजायला खूप वेळ लागतो म्हणून वेगळे लावले आधी। तर ह्याला काकडी खायची होती म्हणून हा आला होता काकडी खायला। तर स्वयंपाक कमी असेल तर मला असं काहीतरी उद्योग सुचतो। हा जो माझा लेमन सेट आहे ना, तर हा खूप दिवस मी पोटमाळ्यावर ठेवला होता, ह्यातले 1-2 ग्लास फुटून पण गेलेत, माझ्या लग्नातला आहे हा। तर आजकाल माझं खूपच कप वगैरे फुटायला लागलेत, जो काचेचा जो कप होता ना डीमार्टचा तो कप पण फुटला चहाचा। नंतर मग चहाचा जो छोटा येलो कलरचा कप होता तो पण फुटला, मुलांकडनं आजकाल खूपच वस्तू फुटतायत। तर त्याच्या पप्पाचं म्हणणं होतं की हे पण फुटणार 2-3 दिवसात, तर मी म्हटलं असू द्या, वस्तू वापरण्यासाठीच असतात, मग ठेवून तर काय करायचं, कारण 7 वर्ष झाले ह्या वस्तू असंच मी ठेवलं होतं। तर मी ही आता हे वापरायला काढायचं म्हणून साईडला काढून ठेवला जग काचेचा, कारण मला त्यामध्ये ना डिटॉक्स वॉटर बनवायचं होतं। खूप दिवस पोटमाळ्यावर असल्यामुळे फोडणी वगैरे उडून ह्याचा बॉक्स असा झालेला आहे, तर मी आहे असं परत ठेवून टाकलंय का कॅरी बॅगमध्ये घालून।
नंतर मग मी तो जग धुवायला घेतला, तर त्यासाठी त्या जगमध्ये आधी विम जेल टाकलं आणि स्वच्छ पाण्याने हाताने चोळून धुवून टाकलं. मला वाटलं की घासणीनं घासलं तर त्याला स्क्रॅच येतील म्हणून 4 ते 5 वेळा धुवून टाकलं. नंतर मग ते गरम पाणी वगैरे एकदा दोनदा टाकून स्वच्छ धुवून काढलं. नंतर मग धुवून वगैरे झालं की मग मी इथं डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी मी सॅलड कापायला घेतले. त्यासाठी मी एक लिंबू घेतलं, त्याचबरोबर काकडी आणि आलं घेतलं. तर लिंबाचे असे उभे काप करून घेतले गोल सर्कलमध्ये. त्याचबरोबर आल्याचे पण तुकडे करून घेतले बारीक बारीक आणि काकडीचे पण करून घेतले. आणि नंतर तो जग होता ना, तर त्या जगमध्ये पाणी टाकलं आणि पाण्यामध्ये हे मिक्स करून ठेवलं. रात्रभर भिजत ठेवलं की छान असं डिटॉक्स वॉटर तयार होतं. तर छान झालं होतं डिटॉक्स वॉटर. ते पण मी आज पिऊन बघितलं. एवढंच की लिंबाची सालं काढायला पाहिजे होती, त्यामुळे थोडंसं कडसरपणा आला होता त्यामध्ये. नंतर करताना मी लिंबाची सालं काढून टाकेन. लिंबाच्या सालामुळे थोडासा कडसर वास येतो, त्याचा कडू कडू असा वास येतो. नाहीतर छान झालं होतं. बाकी मस्त आहे. अगदी आल्याचा वास, काकडीचा वास छान असं तयार होतं डिटॉक्स वॉटर. तर नंतर मग मी हे ठेवून टाकलं. पण माझ्या मुलांना कधी हातात घेईल झालं होतं. नंतर हा काकडी खायला आला होता इथं, तर याला मी काकडी दिली कट करून. त्याचबरोबर मग मी इथं रताळा जी कुकरला लावली होती तर ती छान शिजली होती, तर ती बाजूला काढून घेत होती. तर मी नंतर मग रताळ वगैरे साईडला काढून घेतली. आणि माझी एक मैत्रीण मला म्हणत होती की तुझा असं जास्त श्वास घेतलेला आवाज येतो, तुला सर्दी झाली का म्हणून व्हॉइस ओव्हर करताना. तर व्हॉइस ओव्हर करताना जो माझा आवाज येतो ना, तर तो श्वास घेतलेला आवाज आहे. मला ना थोडंसं धाप लागते जास्त बोलल्यामुळं, त्यामुळं माझा असं मोठा श्वास घेतलेला आवाज आहे असा त्यामध्ये रेकॉर्ड होतो. तर मी इथं बटाटे लावले कुकरला आणि त्याचबरोबर मिरच्या ह्या कालच्या छान सुकल्या होत्या. त्याचबरोबर बटाटे उकडून घेतली. आणि इथं मी साबुदाणा हा भिजवलेला जो होता तो दुपारचा थोडासा उरलेला होता. ही रताळ्याची सालं पण काढून घेतली. मिरच्या घेतल्या. शेंगदाण्याचं कूट पण बनवून घेतलं होतं मी. रात्रीच मी शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवलं होतं. तर उकडलेल्या बटाट्यांचा आणि त्या साबुदाणा जो भिजलेला होता दुपारचा, त्याचे मी वडे बनवून घेतले. आणि मग वडे जे आहेत तर ते तेलामध्ये मी इथं तळून घेत होती. संध्याकाळच्या वेळेला जरा एवढं छान दिसत नाही क्लिअर किचनमध्ये, आमच्या लाईट एवढी जास्त फ्लॅश नाही लाईटचा म्हणून. नंतर मग वडे बनवून झाले की नंतर मग मी पापड पण तळून घेतले. रताळाची खीर करून घेतली आणि साबुदाणा पण बनवलेला होता. साबुदाण्याची खिचडी थोडीशी बनवली होती मुलांना आणि मिस्टरांना. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.